विलासराव देशमुखांबद्दल काहीतरी बोललं गेलं. विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच पुसल्या जातील. त्यांचा इतिहास म्हणे मिटवून टाक. उन्मादामुळं, गुर्मीमुळं, सत्तेचा माज असो, आज तुमच्याकडून बुद्ध पुसल्या गेला नाही, तुमच्याकडून गांधी पुसल्या गेला नाही, तुमच्याकडून छत्रपती शिवाजी पुसल्या जात नाही, तुमच्याकडून महात्मा फुले पुसल्या जात नाही, शाहू आणि आंबेडकर तुम्ही विसरून जा. ते महापुरुषांना आणि दिवंगत नेत्याच्या नावाने काय वाटेल ते बोलतात, ते अपमानकारक. जनाची तर मनाची तरी थोडी खंत बाळगा. काय बोलताय, कुठले घाणेरडे शब्द प्रयोग करताय तुम्ही. मी विलासरावांचा जरा सुद्धा कोणत्याही गोष्टीमध्ये त्यांच्यावरती टीका टिप्पणी काही केली नाही. त्यांच्या जर त्यामधल्या भावना दुखावल्या असतील तर मी नक्कीच त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. कुठून हा पैसा येतो, कुठली ती अदृश्य शक्ती आहे जी यांना पैशाचं पाठबळ पुरवते आणि यांना नेता म्हणून मिरवते. तुम्ही जर अशा विकृतपणाची सुरुवात अशा प्रकारे करत असाल. नमस्कार, मी धनराज वंजारी. आजच्या सोशल ऑडिट या एपिसोडमध्ये आता सध्या जे चालू आहे त्या प्रचलित परिस्थितीवर हा व्हिडिओ करण्याचं माझ्या मनात आलं. कारण असं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका होत आहेत त्या निवडणुकांमध्ये जे प्रचार धुमाळी मचलेली आहे त्या प्रचारादरम्यान पक्ष कुठलाही असो, आपण राजकारण या विषयाकडे बघूया. पक्ष विरहित कुठलाही पक्ष असो, कोणालाही सुईरसुतूक राहिलं नाही. मानवतेचं, मानवी मूल्यांचं आणि आपल्यामध्ये काहीतरी नैतिकता शिल्लक आहे असं सगळ्यांना कोणालाच वाटेन असं झालेलं आहे. सगळ्यांनी जणू नैतिकता वेशीवर टांगून ठेवलेली आहे. जे काही बोललं जातं, जे काही टोमणे मारले जातात त्याला मीडिया पण उजाळा देतं की यांनी वार केले, मग त्यांनी त्याचं प्रत्युत्तर दिलं. जणू काही हे शाब्दिक जे आहे भांडणं, त्याचं मोठं वॉर चाललेलं आहे. पण एक गोष्ट माझ्या लक्षात येते आणि म्हणून हा विषय सोशल ऑडिटसाठी जास्त महत्वाचा आहे. तो असा आहे की सामाजिक आणि माणुसकीची जी किमान मूल्य आहे त्याचं एवढं अधःपतन कधीही याच्या आधी झालेलं नव्हतं. तेवढं या काळात होऊ घातलेलं आहे. मागच्या 10-12 वर्षाचा काळ जर बघितला तर त्याच्यामध्ये हे अधःपतन रोजच्या रोज खालच्या थराला जाते असं दिसतं. काय नेमकं कारण असावं, कशासाठी आम्ही बिलो द बेल्ट बोलत असतो. महापुरुष आणि काही दिवंगत नेते यांच्याबद्दल तर बेछूट वक्तव्य केली जातात. आणि हा जो एक वर्ग किंवा प्रवर्ग मी म्हणेल असा आहे ज्याला कुठंतरी एक अशी गुर्मी आहे त्यांच्या मनामध्ये की आपण काहीही केलं तरी आपलं काही बाल बाका होत नाही आणि त्याच्यामुळं यांच्यावर कुठल्याही प्रकारचा निर्बंध न राहता काय वाटेल ते बोललं जातंय. विलासराव देशमुखांबद्दल काहीतरी बोललं गेलं. विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच पुसल्या जातील. त्यांचा इतिहास म्हणे मिटवून टाक. अरे इतिहास मिटवता येत नाही हे तुला शाळा कॉलेजमध्ये कोणीतरी शिकवलं का? त्यांना शिकवलंच नाहीये. आणि इतिहास जर मिटवता आला असता तुम्हाला दंडेली करून किंवा असं हुकुमशाही किंवा धमक्या सत्र वापरून तर मग महात्मा गांधी अजून नाही संपले. ह्या साध्या गोष्टी तुमच्या लक्षात येत नाही की ज्याचा विरोध तुम्ही करता तो नकळत तुमच्यापेक्षा मोठा होतो आणि आयुष्य नाही तुमच्या पिढ्यानं पिढ्या त्याचे विचार पुरत राहतात. असं व्यक्तिमत्व आहे विलासराव देशमुखांचं. तुम्ही त्या व्यक्तिमत्वाची जाणीव करण्याची जी किमान बौद्धिक पातळी आहे ती तुमची हरपलेली आहे, किंबहुना लोप पावलेली आहे. उन्मादामुळं, गुर्मीमुळं, सत्तेचा माज असो, आपलं कोण काय करू शकत नाही या भावनेमुळं आणि संस्कारक्षम शिक्षणाचा अभाव हा तुमच्या व्यक्तीमध्ये आणि अभिव्यक्तीमध्ये दिसायला लागलेला आहे. देशामध्ये जिथे तिथे म्हणे मंदिर बांधू. प्रत्येक ठिकाणी बहुतेक सगळ्या जाहीरनाम्यामध्ये निवडणूक उमेदवारांच्या अमुक मंदिराचा जीर्णोद्धार, अमुक ठिकाणी मंदिर, अमुक ठिकाणी हे असं काहीतरी करू असं दिलेलं आहे. हा जाहीरनामा एक प्रकारचा वचननामा असतो. जनतेशी याचा विसर त्यांना पडलेला आहे. संविधानिक जर प्रघात बघितला तर हा वचननामा असतो, त्याचा त्यांना विसर पडलेला दिसतो. मी तर म्हणतो तुम्ही मंदिरं जीर्णोद्धार करा किंवा नवीन मंदिरं बांधा, पण हा देश एक अतिशय सुंदर मंदिर आहे. त्या मंदिरावर आम्ही नैतिकतेचा, मानवी मूल्यांचा कळस चढवू आणि हे मंदिर अजून सुंदर करू. हा भारत देशच एक सुंदर मंदिर करून राहू असं कुठलाही नेता बोलायला आज तयार नाही.
फक्त भारत माता की जय ज्याचा अर्थ त्यांना पुरेसा कळलेला नाही, तो अर्थ कळण्यासाठी कदाचित काही नेत्यांची पुस्तकं, काही दिवंगत नेत्यांची आणि काही महापुरुषांची पुस्तकं त्यांना वाचावी लागतील. ते मला वाटतं त्यांच्या ठाई आहेच नाही. आणि कुठल्याही थराला जाऊन काय वाटेल ते बोलत असतात. सोशल ऑडिटमध्ये हा विषय घेण्याचं कारण असं की ही जी वृत्ती आहे ती कुठून आली? नंबर 2, या वृत्तीचा मानसिक, सामाजिक, व्यावसायिक आणि आर्थिक परिणाम हा येणाऱ्या पिढ्यांवर कसा होणार आहे? आणि जर आपल्याला हे थांबवायचं असेल तर कुठली स्टॅटिस्टिक्स वापरून आपल्याला हे थांबवता येऊ शकतं, या 3 मुद्द्यावर आज आपण बोलणार आहोत. सर्वात पहिला मुद्दा की आलं कुठून? हे आलं या अडाणचोटपणातून. जो कोण निवडणुकीला उभा आहे त्याचं कुठलं क्वालिफिकेशन, त्याचं कुठलं काय, त्याचं निर्धारण नाही आहे. घटनेमध्ये ही जी सूट दिलेली आहे आणि ती सूट त्यावेळी घटनाकारांनी का दिली की भारतीय समाज हा 2500 वर्ष शिक्षणापासून वंचित ठेवलेला समाज आहे, म्हणून त्याचे जे प्रतिनिधी असतील, जे खासदार, आमदार असतील, ते शिक्षित असणं अपेक्षित नाही. आणि म्हणून तुमच्या IAS IPS अधिकाऱ्याला जे क्वालिफिकेशन परीक्षा ठेवलेली आहे ती यांना ठेवलेली नाही. त्याचं कारणच ते आहे की तुम्ही गोर गरीब, ज्यांना काही कळत नाही अशा अडाणी जनतेचे प्रतिनिधी आहात, ही भावना घेऊन तुम्ही विधिमंडळामध्ये आणि संसदेमध्ये जायला पाहिजे आणि तिथं गेल्यावर त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण त्याचा उलटाच परिणाम झालेला दिसतोय. नको ते गुंड, नको त्या माणसाच्या संपर्कात असलेले लोक कशा पद्धतीनं वर येतात आणि काय करतात आहे. आणि पैशाचा अमाप खेळ. कुठून हा पैसा येतो? कुठली ती अदृश्य शक्ती आहे जी यांना पैशाचं पाठबळ पुरवते आणि यांना नेता म्हणून मिरवते? शोकांतिक आहे. आणि हे तळात होतंय. खासदारकीच्या किंवा आमदारकीच्या इलेक्शनमध्ये होत नाही असं नाही, पण आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इलेक्शनमध्ये इतकं तळावर हे गेलेलं आहे की ग्रास रूटला जर असे प्रकार होत असतील तर उद्या समाजामध्ये ही मूल्य शिल्लक राहतील कशी? ही लोक ज्या थरातून येतात आहे त्यांचा एक सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि नैतिक स्तर ओळखण्याची किंवा त्याला काहीतरी कसोटी लावण्याची गरज आहे असं प्रामाणिकपणे सांगावंसं वाटतं. दुसरं, याचा परिणाम काय होणार आहे? तुम्हाला जेन झेड आणि जेन अल्फा जे 1997 ते 2013 या कालावधीत जन्माला आलेली मुलं आहेत ती जेन झेड, जेन झी म्हणतात त्यांना. आणि 13 नंतर पुढची जी 26-27 पर्यंत जन्माला येतील ती जेन अल्फा आहे. ह्या आधुनिक जगतामध्ये सोशल मीडिया आणि मोबाईलच्या टेक्नॉलॉजीमध्ये वाढणारी ही पिढी कसा विचार करेल उद्या? तुम्ही जर अशा विकृतपणाची सुरुवात अशा प्रकारे करत असाल तर ही पिढी कुठल्या थराला जाईल याच्यामध्ये माझीच एकट्याची मुलं नातवंड नसतील तर आज जे असे प्रकार करतात आहे महापुरुषांना आणि दिवंगत नेत्याच्या नावाने काय वाटेल ते बोलतात आहे अपमानकारक, त्यांनी विचार करावा की उद्या त्यांची नातवंड ही कुठल्या बौद्धिक पातळीची राहणार आहे आणि त्यांचं काय करावं हा प्रश्न सगळ्यांसमोर पडलेला आहे. हा प्रश्न त्यांनाही पडला पाहिजे. मानसिक सगळ्यात महत्वाचं आहे की तरुण पिढीची मानसिकता आज आपल्या हातातून निसटून चाललेली आहे. अगदी एखाद्या निर्ढावलेल्या विकृतावस्थेकडे ती चाललेली आहे. त्याच्यातून त्याचे पडसाद सामाजिक प्रकरणामध्ये पडतात आहे. इतकंच नव्हे तर कौटुंबिक प्रकरणामध्ये स्त्रियांवर होणारे अत्याचार, आपसात होणारे खुणामाऱ्या, भाऊबंदकीत होणारे खटले याच्यामध्ये पडलेले आहे. कौटुंबिक आणि सामाजिक परिणाम आहे या तुमच्या अशा वागण्यात. आणि व्यावसायिक, आर्थिक परिणाम सुद्धा तेवढेच भयावह आहे. आज अशी परिस्थिती देशामध्ये आणि या राज्यामध्ये आहे की साधा माणूस एक दुसऱ्यावर विश्वास ठेवायला मागत नाही. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय साधू इच्छिता? कशासाठी हे सगळं बोलता? हा अख्खा खोटारडेपणा हो. कुठल्याही दिवंगत माणसाबद्दल वाईट बोलू नये, हे माणसाने माणसाशी माणसासम वागावे, हे साधं तत्व तुम्हाला कळू नये, साधं प्रिन्सिपल समजू नये. आणि तुम्ही महान नेते होण्याचं स्वप्न बघणार, जनतेचे रिप्रेझेंटेटिव्ह होण्याचं स्वप्न बघणार. म्हणजे उद्या ज्या जनतेने तुम्हाला निवडून दिलं तुम्ही म्हणणार हो जनताच अशी आहे. आणि सरतेशेवटी हे खरं आहे की जर अख्ख्या जनतेचंच आणि वी द पीपल ऑफ इंडिया यांचीच नैतिक पातळी खाली गेली असेल तर तुमचा तरी काय दोष आहे म्हणायचं?
पण किमान तुम्ही जेव्हा प्रतिनिधी म्हणून कोणाच्या जाता तेव्हा प्रतिनिधित्व हे कशासाठी दिलेलं आहे राज्यघटनेने याचा थोडा तरी अभ्यास करा. तुमचे खरं तर प्रशिक्षण वर्ग घेतले गेले पाहिजे. हा झाला येणाऱ्या पिढ्यावरचा परिणाम. तुम्ही येतात कुठून, तुमची काय पातळी आहे, आणि हे लोन जे तुम्ही आज असं विचारांचं पसरवत आहात, द्वेष विचार जे पसरवत आहात, त्या द्वेषाचं देशाचं काहीतरी बघा. द्वेष चालू आहे, देशाचं कोणी बघत नाहीये. आणि हे जे तुम्ही पसरवता त्याचा परिणाम येणाऱ्या पिढ्यावर इतका भयानक होणार आहे. मग आता हे सोशल ऑडिट आपण करतोय, त्यासाठी पुढचा काय उपाय, काय याच्यावर उपाय हाच आहे की येणाऱ्या काळामध्ये सर्व सामाजिक शैक्षणिक परिस्थितीचा आढावा घेऊन जनप्रतिनिधी जे कोण होऊ इच्छितात त्यांना किमान यूपीएससी एमपीएससी सारखे क्वालिफाईंग परीक्षा ठेवल्या गेली पाहिजे. कलेक्टर हा आयएएस होतो, आयपीएस जिल्ह्याचा प्रमुख होतो, पोलीस प्रमुख, आणि ते लोक अशा लोकांच्या तालावर उद्या नाचणार. म्हणजे हे शासक आणि ते प्रशासक, म्हणजे काय होणार आहे देशाचा थोडा विचार तरी करून बघा. नाही जनाची तर मनाची तरी थोडी खंत बाळगा. काय बोलताय, कुठले घाणेरडे शब्द प्रयोग करताय तुम्ही. इतिहास, अरे कोणी कधी इतिहास पुसला? आणि तुमच्याकडून बुद्ध पुसला गेला नाही, तुमच्याकडून गांधी पुसला गेला नाही, तुमच्याकडून छत्रपती शिवाजी पुसल्या जात नाही, तुमच्याकडून महात्मा फुले पुसल्या जात नाही, शाहू आणि आंबेडकर तर तुम्ही विसरून जा, ते तर तुम्ही पुसूच शकत नाही. आणि जेवढे तुम्ही त्यांना नष्ट करण्याच्या भावना व्यक्त करतात तेवढे ते महान हिरो होतात, हे विसरू नका. हे क्वालिफाईंग एक्झामिनेशन असली पाहिजे. मी निवडणूक आयोगाला विनंती करतो, अशा क्वालिफाईड एक्झामिनेशनचा आपण ऑटोनॉमस बॉडी आहात, स्वायत्त बॉडी आहात, तुम्ही प्रघात घालू शकता. आपल्याकडे जाहीरनामा, वचननामा जनतेला देतात, त्याला सुद्धा पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ऍक्ट 1955 मध्ये काही बदल करून आपल्याला इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट आणि स्पेशल कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये त्यांना आणलं पाहिजे, जेणेकरून जे वचनं तुम्ही जनतेला दिलेली आहेत, जे काय कामं करेल, रस्ते बांधेल, पूल बांधेल, शाळा बांधेल, दवाखाने बांधेल, रोजगाराच्या संधी देईल वगैरे वगैरे, हे जर तुम्ही पूर्ण केले नाही तर तो ब्रीच ऑफ ट्रस्ट, तुम्ही विश्वासघात केलाय जनतेचा, असा त्याचा अर्थ होईल. आणि तुमच्यावरती जर तुम्ही ते पूर्ण केले नाही तर सीबीटी, क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट प्रमाणे भारतीय न्याय संहितेच्या कलमान्वये गुन्हे नोंद झाले पाहिजे. तुम्हाला याच्यामध्ये जेल होऊ शकते, असे गुन्हे नोंद झाले पाहिजे. तिसरं महत्वाचं आहे की 73वी घटना दुरुस्ती, ज्या घटना दुरुस्तीने ग्रामसभेला संविधानिक मान्यता दिली. तू म्हणाल मग असे केसेस कोणी करायचं? ज्या गावात जे प्रॉमिसेस या लोकांनी केले ते जर पूर्ण झाले नाही तर ती ग्रामसभा एफआयआर देऊ शकते. हे संविधानिक प्रावधान मी तुम्हाला सांगतोय. 73वी घटना दुरुस्ती 1992 साली झालेली, कृपा करून वाचा. निवडणूक आयोगाला माझी विनंती आहे, हे झालं पाहिजे. त्याचप्रमाणे यांचं संपत्ती असेसमेंट असलं पाहिजे. ते संपत्ती असेसमेंट एवढ्या याच्यात कसं झालं? साधा एक हवालदार जरी त्याच्या मिळकतीपेक्षा जास्त त्याला असेल तर आम्ही अपसंपदा, डिसप्रपोर्शनल ऍसेट म्हणून त्याच्यावर केस रजिस्टर करतो. कुठल्या लोकप्रतिनिधीवर ते का होत नाही? हा जो प्रकार आहे तो तुम्ही लक्षात घ्या. बघा, मी सोशल ऑडिटच्या माध्यमातून बोलतोय. व्यर्थ कोणावर टीका करून आपली वाणी फुकट घालवण्याची माझी इच्छा नाही. हे जे दिसतं चित्र आहे ते कुठून आलंय, त्याचे दूरगामी परिणाम उद्या काय होणार आहेत, आणि यावर पायबंद काय घालायचा असेल तर तो काय असू शकतो, याला मी सोशल ऑडिट म्हणतो. शेवटी हा समाज जिवंत राहिला तर देश जिवंत आहे. इथले व्यक्ती जर नैतिकतेची कास धरून माणुसकीला व्हॅल्यू म्हणून जर जपायला लागली तरच या देशाचं भविष्य उज्ज्वल आहे. नाही तर तुमच्या या कर्तृत्वामुळे येणारा काळ तुम्हा सगळ्यांना क्षमा करणार नाही.